नमस्कार मंडळी, मी सूरज आणि आज आमच्या कॅम्पसाईटवर कॉलेजची ट्रिप येणार आहे. आमच्या कॅम्पसाईटपासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर पाडगाव येथे असलेल्या स्वयंभू मंदिराजवळ सकाळी 9 वाजता विद्यार्थ्यांच्या बस येऊन थांबणार आहे. तिथे असलेल्या देवराईमध्ये आम्ही त्यांच्यासाठी छान नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. हा नाश्ता आम्ही कॅम्पसाईटवरून जीपमधून नेऊन मंदिरात देणार आहोत. त्यानंतर पुढील ॲक्टिव्हिटीची सुरुवात होईल. तो इसलिए कहीं पर भी पैर लगा रहे हो, हाथ लगा रहे हो, बी कॉन्शियस। दूसरी बात, पूरे 2 दिन में टेंट में जाने के बाद ही आपके शूज रिमूव होंगे. तर आता आपला ब्रेकफास्ट झाला आहे. इथून पुढं आपण आता आपल्या बॅग ज्या आहेत तुमच्या ते ट्रॅक्टर खाली असतील त्यामध्ये बॅग टाकायचा. इथून पुढं आपण बसने जाणार आहे पाडगाव डॅम. आपण मौनी सागर जलाशय म्हणतो पाडगाव धरण डॅम ते आपण बघणार आहे. आणि तिथून आपण पाडगावमध्ये खाली गावामध्ये बस लावणार आहे आणि तिथून पुढं आपण चालत ट्रेक करत जाणार आहे मौनी महाराज मठमध्ये. तर 1673 साली शिवाजी महाराज आले होते मौनी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. म्हणजे कर्नाटक स्वारीला जाण्यापूर्वी त्यांनी मौनी महाराजांचं दर्शन घेतले आणि मग ते कर्नाटक स्वारीला गेले. आणि विजयी झाल्यानंतर पुन्हा भेटायचं तेव्हा मौनी महाराजांचा आशीर्वाद घेतल्यामुळं स्वारी विजयी झाली असं त्यांचं एक समजूत झाली. आणि ते परत पुन्हा आले मौनी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. पण मौनी महाराजांनी त्यावेळी समाधी घेतली होती. समाधी घेतल्यानंतर महाराजांनी ठरवले की इथं मठ बांधायचं. आणि त्या मठाचं जे मंदिरामध्ये आहे मंदिराचा पहिला जो दगड आहे तो महाराजांनी लावला. म्हणजे महाराजांची इथं 2 वेळा आलेले आहेत आपल्या इथं त्यामुळं तेवढा मठाला ते महत्त्व आहे तेवढं. तर तो मठ आपण बघणार आहे पूर्ण. आणि त्यानंतर मग आपण चालत ट्रेक करत आपल्या कॅम्पवर जाणार आहे. कॅम्पवर गेल्यानंतर लंच होईल. लंच झाल्यानंतर आपल्या ॲक्टिव्हिटी काय असेल ते चालू होतील. बाकीचे जे काही गाईडलाईन्स आहेत ते आपण तिथं गेल्यानंतर देऊ. फक्त जाताना जर कोण कुरकुरे वगैरे खात असेल कॅडबरी वगैरे तर प्लॅस्टिक स्वतःकडे ठेवायचं किंवा जे कोण आपले मानवी कुठे घातले जे तुम्हाला दिसतील त्यांच्यावरती प्लॅस्टिक द्यायचं. कुणीही प्लॅस्टिक त्यांना टाकायचं. आणि सरांनी सांगितलं की कोणत्याही झाडाला हात लावायचा नाही. ते पान जरी तुम्ही तोंडात घेतला चावला तर दात पण पडू शकतात. अशा पद्धतीच्या वनस्पती आहेत. चावला तर दात पडतात सिरियसली. आणि तसं कोणी करायचं नाही. कुठेही आपली लाईन सोडून झाला किंवा पान सोडतं असं काही करायचं ती आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि तुम्ही खूप नशिबान आहे की तुम्ही नेचरचा अनुभव घ्यायला आलाय त्यामुळे नेचरचा आनंद घ्या. बोले सिया रामचंद्र की जय. या फिर इसमें एंजॉय करते रहेंगे तो वो एक्सपीरियंस नहीं ले पाएंगे आप. जो एक्सपीरियंस के लिए यहाँ पे आए होते जो नॉर्मल कॉलेज भी बोलते तो रिसोर्ट पे जाते हैं एंजॉय करते हैं तो वो ठीक है. आप अगर नेचर में आए हो तो एक्सप्लोर करो. आगे आजू बाजू में जो पेड़ है या फिर कुछ बर्ड्स है बटरफ्लाइज है कहाँ पे बैठते हैं क्या खा रहे हैं तो वो एक्सपीरियंस करोगे तो वो ज़्यादा रिमेंबर रहेगा आपके लिए.
माझ्यावरती जळणार आहे अपोजिट विरोधक डझन यो तर मंडळी आपण स्वयंभू मंदिरमध्ये ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर आपण पाडगावचा जो डॅम आहे तो बघितला. त्यानंतर मौनी महाराज मठ बघितला आणि त्यानंतर आपण जंगलातून एक 4 किलोमीटरचा ट्रेक करत आता आपण कॅम्प साईडवर आलोय आणि लंच आताच आपला झालेला आहे आणि सगळेजण काही स्टुडंट ते आता रेस्ट करायला लागले. बॅक साईडला बघू शकता. तर म्हणजे आता ब्रीफिंग चालू आहे आणि आता सुरू होणार आहेत आपल्या ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटी आणि त्या ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटीमध्ये पहिली म्हणजे झिप लाईन आणि 2 नंबरला झुमारी, त्यानंतर आपलं रायफल शूटिंग आणि बरेचसे ग्रुप गेम्स पण होणार आहेत आपले. त्या सगळ्याला सुरुवात होते. ब्रीफिंग माझ्या बॅक साईडला चालू आहे. आपण आता बघूया. बाहेर पडणारे वेगळे असे रेप्टाईल नेक्स्ट पार्ट कुठला आहे तो झुमरिंग ठीक आहे. हाय, आय एम वेदांती. आय एम ओजस्वी. आम्ही आज आलो आहोत मानी फॉरेस्ट कॅम्पमध्ये. आता आमच्या ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत आणि आम्ही आता झुमरिंग करणार आहे. फर्स्ट टाईमच बघत आहे आणि फर्स्ट टाईमच ट्राय करणार आहे. इथं त्यांनी आम्हाला शिकवले टेक्निक्स आणि स्ट्रॅटजीज. आता आम्ही करणार आहे. थोडंसं नर्वस आहे बट आम्ही विल ट्राय. थँक्यू. हम लोग हमारे कॉलेज की ट्रिप के लिए यहाँ पर ट्रैक के लिए आए थे. फर्स्ट हमारी एक्टिविटी झूमरिंग थी. मैंने मेरे फ्रेंड्स को देखा, सब लोग डर रहे थे स्टार्टिंग में, लेकिन फिर मेरे फ्रेंड्स को बोला कि एक्चुअली वो दिखने में डिफिकल्ट है कि ईजी है करने में. फिर मैंने खुद ट्राई किया एंड मेरे को भी अच्छा लगा. मागे बघू शकता झुमरिंग चालू आहे. मी आत्ता जस्ट करून आलो आणि जेन्युइनली खूप मस्त होतं, थ्रिलिंग होतं. हां, थोडी भीती वाटते पण यांचा स्टाफ आणि यांची सिक्युरिटी लेवल खूप मस्त आहे. सो खूप एन्जॉय पण केला आणि जेन्युइनली खूप थ्रिलिंग आहे. थँक्यू. I feel amazing. There are 3 aims here, so the 2 of them are a bit closer, and if you hit the 2 of them, you get to aim on the 3rd. Okay, so this is me, Tejas, and this is Ritvi. And just now we did rifle shooting, and trust me, it was such a good experience. Like, we tried it thrice, and for me, all 3 of them were like, I shooted all 3 of them, and she did too. So it was such a good experience. तर मग गरगरीतपणाने तुम्ही बघू शकता, इथं आम्ही रायफल शूटिंग करायला आलेलो आहे मनी फॉरेस्ट कॅम्पमध्ये. खूप भारी एक्सपिरियन्स आम्हाला भेटलेला आहे. तुम्ही सुद्धा या आणि एक्सपिरियन्स करून घ्या. वन अपॉन अ टाइम कोण करणार आहे ब्लाइंड ट्रेक? कोण करणार आहे? हात सोड.
आधी काढा तुम्ही काय रोज तुटणार हे भावेश फट्टो फट्टो Ingray. I just experienced zip lining and it was a wonderful experience. At first it feels scary and it feels steep, but it's not, and it's a memory to made and an experience that everyone should once try in their life. Thank you. सब लोग एकमेकाचे हात पकडा पहिला बांधून घ्या सगळे दोरी पुढे ते पुढे पाठीमा पास कर दोरी उजव्या हातात पास उजव्या हातात राईट साइडलाच यायचं रस्ता छोड़ने का नहीं रस्ता रस्सी रस्सी आगे जा रहे हो पीछे टीम वैसी है उधर दूर दूर तक राईटला टर्न हो Out the doors! Out the doors! Jai Hind! Jai Hind! Jai Hind! Jai Hind! Jai Hind! Jai Hind! Let's go! थर्ड नंबर हो हेड हेड ನೋಡಿ लेफ्ट राइट स्लाइड लेफ्ट अगते नाही अजून एक मिनिट सगळी हाय तिथं उभा राहा फक्त हा कॅप्टन लेफ्ट साइड नाही आहे एक स्टेप ढेग मध्ये टाका दोरी लेफ्ट साइड नाही कॅप्टन नको इकडून ये लेफ्ट आहे फाईन फाईन प्लॅन चेंज लेफ्ट साइड नाही या हा गुड 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 नाही 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 तिथून रस्सी धर हा हा गुड गुड हात घातलाय तिथून ये हा हा बरोबर आहे झाड आहे गुड 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 सोने हात दे हा हे झाड आहे काय झाड आहे काय हे झाड आहे हा सगळ्यांना तसं झाड दाखवतं कॅप्टन पुढे ये हा गुड हा हा झाड आहे तिथे मोठी पायरी क्या सेकंड नंबर वेट एक झाडात पाय टाकल्यावर मला हात दे टाकलास तिथे एक झाड आहे कॅप्टन पुढे ये नाही त्याला यायला जागा नाही त्यांना पण तसं जोड त्यांना पण तसं जोड झाड आहे बघ तुझ्या धर फक्त आणि खाली पण बघ ये गुड टीम वर्क हा गुड गुड ब्लाइंड ट्रेकचा एक्सपिरियन्स खूपच मस्त होता म्हणजे नॉर्मल ट्रेक तर सगळेच करतात पण ब्लाइंड ट्रेक खूपच वेगळं होतं म्हणजे स्टार्टिंगपासून खूप थ्रिलिंग आहे जाताना पूर्ण म्हणजे तुम्हाला काहीच दिसत नाही रोड माहीत नाही काय माहीत नाही आणि साईडला ते हेल्पर्स असतात त्यांनी पण काय सांगत नाही उलट त्यांनी जास्त एक्झॅजरेट करतात गोष्टी की दरी आहे हे आहे पण ॲट द एंड म्हणजे तुमचं पूर्ण जर्नी जर टीमवर्क असेल कोऑर्डिनेशन असेल तर वर्थ इट आहे लिजिट वर्थ इट आहे म्हणजे आम्ही सगळ्यांनी खूपच एक मस्त मजा केली गुड वर्किंग कॅप्टन खूप अवघड आहे किंवा खूप डेंजरस आहे नुसतं दोरीला फॉलो करत जायचं आहे आणि बेस्ट पार्ट आहे की जे आम्हाला सपोर्टर आहेत हेल्प करतात इथले स्टाफ त्यांनी पण आमच्यासोबत मजा करतात म्हणजे त्यांनी नुसतं आम्हाला थांबवत नाहीत हे करू नको ते करू नको त्यांनी पण आमच्यासोबत मजा करायला सो इट्स अ वर्थ इट स्पोर्ट्स अँड आय से दॅट एव्हरीवन शुड ट्राय तर मंडळी आता आपण ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत सगळ्या खूप धमाल आली आणि सगळीजण मुलं आता दमलेली आहेत आणि भूक पण लागलेली आहे सगळ्यांना आणि त्यामुळे आपण आता इथं हायटीचं नियोजन केलेलं आहे आणि हायटीला आपल्याकडे मेनू आहे भेळ आणि चहा आणि आता सगळेजण भेळ आणि चहाचा आनंद घेत आहेत बघू शकता आजूबाजूला आणि इथून पुढचा जो सेशन आहे तो थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगतो तर म्हणजे मगाशी मी बोलल्याप्रमाणे हायटी झाली ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी पण झाल्या आणि आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता आपण करत आहोत ग्रुप गेम्स घेत आहोत माझ्या पाठीमागे बघू शकताय एक ग्रुप गेम्स आपण घेत आहोत आणि माझ्या बॅक साईडला जो आता ग्रुप गेम चालला आहे त्याला स्टिक बॅलन्सिंग म्हणतात बघू शकताय
अश्विक आहे नाही और एक शेर। मुझे शेर शायरी ज्यादा आती नहीं, लेकिन लास्ट टाइम हम जब आए यहाँ पे आए थे तो वैलेंटाइन डे था, तो ऐसे ही माहौल शुरू हो गया और पता नहीं कि सबने बोला कि सर शेर आता है कि देखो। तो ये 1998 में जब 11th स्टैंडर्ड में था, तो जैसे ही कॉलेज में गया फर्स्ट डे, तो एक नोटिस बोर्ड पे शेर लगा हुआ है। 99 शेर लगा तो वो शायद लोगों से कनेक्टेड है, रिलेशन से कनेक्टेड है, इमोशन से कनेक्टेड है, मुझे पता नहीं। म्हणा की आता डायरेक्शन आप जैसे लोग ये किसी के लिए मैं पर्सनली नहीं बोल रहा हूँ, लेकिन सच में ये होता है। लग जाएगा सर बोलोगे तो तो सच में ये होता है। पहले ही बोल रखी थी इस मतलब की दुनिया में कौन किसी का होता है? इस मतलब की दुनिया में कौन किसी का होता है? धोखा वही देता है जिस पे भरोसा होता है। चालू कर दो यार क्या है गुलाब की फूल यूं ही प्यार की निशानी नहीं होती। गुलाब के फूल यूं ही प्यार की निशानी नहीं होते। खूबसूरत तो कई फूल है, पर हर फूल में कांटे नहीं होते। इरशाद क्या है? अब ये वाला शेर बड़ा फेमस है, मेरा नहीं है ये, पहले वाला मेरा था। ठीक है। शमाए बुझ भी जाए तो क्या? शमाए मतलब दिए। शमाए बुझ भी जाए तो क्या है, उसका ख्वाब मिट भी जाए तो क्या है? शमाए बुझ भी जाए तो क्या है, उसका ख्वाब मिट भी जाए तो क्या है? गवा दिया है सब उसके लिए, अब वो मिल भी जाए तो क्या है? गाइस अर्ज किया है, मैं दे दूंगा मेरा कीमती हीरा, चाहे बदले में मुझे पत्थर क्यों ना मिले। मिले उसे सारी खुशियाँ और भगवान उसे दुख हमें मिले। दे दूंगा मुझे मैं गुलाब का गुलदस्ता, चाहे बदले में हमें कांटे क्यों ना मिले। और अगर वो हमसे छोड़कर खुश है, तो भगवान से कहते हैं उसके हाथ पर हमारा नाम ना लिखे। तर मंडळी आजच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत आणि ॲक्टिव्हिटी बरोबरच त्यानंतर आपण ग्रुप गेम्स केलेले आहेत ते पण झालेले आहेत. त्यानंतर डिनर केलेलं आहे. डिनरनंतर आपण काही बॉनफायर करून स्टोरी टेलिंग वगैरे घेतलेलं आहे, ते पण छान झाले आणि सगळी मुलं खूप दमली, सगळ्यांनी खूप एन्जॉय केला पण. आणि सगळेजण आता झोपलेले आहेत आपापल्या टेंटमध्ये जाऊन. माझ्या बॅक साईडला बघू शकताय सगळे शांत झालेलं आहे आता. आणि उद्याच्या ज्या सकाळच्या ॲक्टिव्हिटी असतील किंवा उद्या सकाळचा जो ट्रेक वगैरे असेल ते आपण उद्या सकाळी बघूच. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट. उद्या सकाळी भेटू.
Hey boys and girls, come here. Boys, everyone. तो साल पुराना आहे म्हणजे 500 वर्षापूर्वी इस जगह पे 250 घर थे मिट्टी के घर, मतलब करीब से करीब 250 के भी पार थे मिट्टी के घर बड़े वाले। तो उस टाइम पे कोरोना जैसा एक वायरल आया था प्लेग नाम का, और उसमें कम से कम 250 हाउस मतलब एक 8000 समथिंग लोग थे वहाँ पे। उसमें से 90% लोग डेड हो गए उस वायरल में, और उसमें से 3 ही घर बचे। उसमें से मेरा एक घर है वो नीचे हो, और नीचे मानी करके एक गाँव है, उसमें एक 2-3 घर है, और बाकी के सब जो लोग थे धनगर समाज करके एक था, उसमें से 4000 लोग वो भी थे धनगर समाज, उसमें भी 90% लोग गए। और उसमें से एक 40 लोग अभी मैसूर कर्नाटक में है, तो कल इधर की यात्रा होगी फ्राइडे को, तो वो आते हैं हर साल। तो ऊपर एक देवराई है, और अपने कोल्हापुर जिले में सबसे बड़ी देवराई ये, मतलब बहुत बड़े पेड़ है वहाँ पे। सर जाने वाले अंदर कितना डिस्टेंस है? ये इधर ही 5 मिनट। तो इतने बड़े तुम्हारा इसमें जो फीमेल वर्कर्स है वो इसमें हनी कलेक्ट करके इसमें डालते हैं इसके अंदर, और उसके ऊपर कवर लगाते हैं, जैसा ढक्कन बोल सकते हैं आप। तो इसके ऊपर पूरा ढक्कन आ जाता है, इतना आ जाता है पूरा ही, और उसको उसके अंदर कलेक्ट करने के बाद तो ऊपर का जो ढक्कन है वो निकाला जाता है चूड़ी से, और उसके बाद ये मशीन में डाला जाता है ऐसे, और घुमाया जाता है। घुमाने के बाद ये स्प्रेड होता है हनी पूरा मशीन में, और उसके बाद वो पैक करके मार्केट में मिळतं आहे। ही मेन देवराई आहे, आणि ती जी आंब्याची झाडं तुम्ही येताना बघितलं आहे त्याच्यामधूनच आलाय तुम्ही, तर खाली जाताना परत एकदा बघा किती मोठी हाईटला झाडं आहेत ती 500 वर्षापूर्वीची आंब्याची झाडं आहेत। 500 ईयर ॲगो मँगो ट्री हो, वो देखो जाते वक्त। आणि दुसरं म्हणजे जी घरं होती मी तुम्हाला बोललो 250 के ऊपर मिट्टी के जो इधर घर थे वो इधर थे, और ती जी तिथं तुम्हाला दिसते वॉल, वो जो वॉल आहे वो सामने देखो, तर तो पुरावा आहे त्यावेळीचा तेवढाच, कारण मातीची घरं असल्यामुळं कालांतरानं ते जमीनदोस्त झाली पूर्ण। तर आपण देवराईचा जो ट्रेक आहे तो करून आता आपण रिटर्न कॅम्प साईटवर आलेलो आहे, आणि आता आपण काल ज्यांना पॉसिबल नव्हतं ज्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी किंवा जे ग्रुप गेम्स आपण केलेले, तर त्यांचे पण ग्रुप गेम्स आपण आता 1-1.5-2 तास घेणार आहोत। आणि त्याचबरोबर एक नवीन ग्रुप गेम आता आपण घेणार आहोत, त्या गेमचं नाव आहे गावाकडे। हा गेम बऱ्याचदा खेळला जातो, खूप जुना गेम आहे तो, म्हणजे राम आणि रावण। आणि हा गेम खेळल्यानंतर आपलं माइंड एकदम फ्रेश होतं, आणि बुद्धिमत्ता काय ती बौद्धिक शक्ती पण आपली वाढते। आणि तो नेमका गेम काय आहे ते आता आपण बघूया। मी आता राम बोललो ना, तुम्ही काय करणार आहे? तुम्ही रावण आहे ना, राम म्हटल्यानंतर तुम्ही हे तुम्हाला पकडायला येणार, आणि रावण म्हटल्यानंतर तुम्ही यांना पकडायला जायचं, समजलं? सिंपल गेम आहे, ओके? ओके चलो शुरू। ओके पहले कॉल ठीक तरह सुनना है। रा 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 रावण। कौन आउट हो गया? आप आउट हो गए।
गुड आफ्टरनून गाईज. आम्ही शनिवारी दुपारी आलेलो इथं. मग आम्ही लंच थिंग करून इथं ॲक्टिव्हिटीज केली फॉरेस्टमध्ये. मग संडे सकाळी उठून आम्ही इथं ट्रेक केला. मग आम्हाला नेचर पाशी इथं खूप चांगलं वाटलं, कनेक्टेड वाटलं. मग मी आता इथून लंच करून आता निघाली. खूप काय ॲक्टिव्हिटीज केल्या. एकदम फ्रेश वाटलं इथं येऊन. आणि हे वाटलं की मोबाईल नाही तर काय तर दुसरं नेचर बघायचं. थँक्यू. आमच्या नेचर सोबत कनेक्शन वाढलंय. गो